श्री स्वामी समर्थ. बाळा, आज शांतपणे स्वामींच्या या संदेशाकडे लक्षपूर्वक ऐक आणि आज हे निर्णय तू टाळू नकोस. आज तुम्हाला स्वामी अमूल्य मंत्र देणार आहेत, जे तुमच्या जीवनासाठी आणि जीवनातल्या सुखांच्या क्षणासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. आजपर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाला आता छान फळ मिळणार आहे आणि याची प्रतीक्षा आता संपत आलेली आहे. आजवर तुम्ही खूप प्रतीक्षा केली आहात याची स्वामींना कल्पना आहे. अनेक जणांना प्रयत्नाचं फळ हे निश्चित लवकरच मिळत असतं, पण काही जणांना त्यासाठी खूपच कष्ट करावे लागतात. पण बाळा, या मागेही खूप कारण आहे आणि असं एक कारण निश्चित तुझ्या मनामध्ये प्रश्नरूपी वादळाचं संकट जे उभारत आहे त्याची अनुभूती आता तुम्हाला स्वामी देत आहेत. कारण एवढे प्रयत्न करूनही जर तुम्हाला यश मिळत नसेल तर साहजिकच तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होणारच आहे. आणि मग तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही नात्यामध्ये जे उद्भवणारे प्रश्न आहेत आणि त्याची चिंता तुम्हाला सतावत आहे, तर त्याचं गणित तुम्हाला उलगडत नाही आहे. तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वामी देणार आहेत. नात्यामध्ये दुरावा, कटुता आणि वाद निर्माण होण्याची असंख्य कारणं आहेत. आपण ते कारण जाणून घ्यायला पाहिजे, कारण या कारणामुळेच सगळ्या गोष्टी बिघडत असतात. कधी कधी आपण चुकीचं नसलो तरी समोर येणारी परिस्थिती आणि वेळ ही चुकीची असू शकते, पण त्यामुळे माणूस चुकीचा आहे असं नाही म्हणता येणार. कदाचित कधी कधी निर्णय चुकत असतो म्हणून माणूस वाईट होत नसतो. कदाचित परिस्थितीने माणसाला तसा चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडला असेल आणि पुढे जाऊन तो चुकीचा निर्णय योग्य असल्याचं तुम्हाला जाणून येईल सुद्धा. दुसऱ्याला चुकीचं समजण्यापेक्षा त्याची परिस्थिती आपण जर समजून घेतली की का तो असा वागला, का असं त्यानं निर्णय घेतला, किंवा असं त्याच्यासमोर कोणता प्रश्न उभा राहिला त्यामुळे त्याला असं वागावं लागलं, याचं एकदा तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या नात्यामध्ये गोडवा यायला वेळ लागणार नाही आणि कदाचित तुमचं नातं पहिल्यापेक्षा चांगलं सुधारेल आणि एका नवीन वळणावरती येईल. कारण पावलोपावली आयुष्याच्या या वळणावरती तुम्हाला असंख्य प्रश्न येतात आणि अडचणीही त्या पटीने असतात. मग तुम्हाला खूप दुःख होणं, त्रास वाटणं, चिडचिड होणं हे साहजिकच आहे. पण तुम्हाला आंतरिक समाधान हे स्वामींच्या मंत्राने, स्वामी शक्तीने आणि स्वामींच्या श्रद्धेने नक्कीच मिळणार आहे. तुम्हाला जर स्वतःवरती विश्वास असेल, स्वामींवरती विश्वास असेल तर लक्षात घ्या, स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी आहेत. कारण जो प्रामाणिक असतो आणि जो सच्चेपणाने राहत असतो त्याच्या पाठीशी परमेश्वर निश्चितच असतो. तुम्ही इतरांना जे काही देत असता तेच तुम्हाला परत प्राप्तीच्या रूपाने मिळत असतं. यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही इतरांना दुःख दिलं तर तुम्हाला सुख कसं मिळेल? तुम्हालाही दुःखच मिळणार. जरी एखाद्या वेळेस तुमची क्षमता इतरांना सुख देण्याची नसेलही, पण त्याऐवजी तुम्ही इतरांना दुखवूही नका आणि दुःखही देऊ नका. प्रत्येकाच्या जीवनामध्ये हे स्वाभाविक असं असतं की आपल्याला जे पाहिजे ते काही जणांना नको असतं आणि आपल्याला जे नको आहे ते काही जणांना हवं असतं. जगणं हे कोणी कुणाचं थांबवू नाही शकत, स्वतंत्र असतो आणि प्रत्येकाला इथे स्वातंत्र्य आहे. तुम्ही स्वप्न बघू शकता तर ती निश्चितच पूर्ण पण करू शकता. माणसाला एखाद्या गोष्टीची किंमत त्याच वेळी कळत असते ज्यावेळी ती गोष्ट त्याच्या हातून निसटून जाते किंवा ती वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ती वेळ निघून जाण्यापूर्वी आणि ती गोष्ट हातातून निसटण्यापूर्वीच आपण सावध झालेलं बरं आणि ती गोष्ट त्याचं महत्त्व आपण जाणून घ्यायला बरं. त्यानंतरच तुम्हाला त्या गोष्टीचं महत्त्व आणखीन दुपटीने वाढेल. तुमच्या दुःखामध्ये तुमच्यासोबत कोणीही उभं नसणार आहे, पण तुमच्या सुखाकडे सगळ्यांचं लक्ष नक्कीच असणार आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या यशामागचं कष्ट हे कोणी बघणार नाही आहे, पण तुम्हाला किती यश मिळाले हे सगळेच बघणार आहेत.
त्यामुळं आपण कष्ट करत असताना आणि आपला प्रवास चालू असताना तर तो खडतर प्रवास आपण कसा केलेला हे आपल्या देवाला माहिती असतं आणि हे आपल्या अंतर्मनाला माहिती असतं. त्यामुळे त्या प्रवासामध्ये आपण अनुभवलेला प्रत्येक क्षण, सुख, आनंद, दुःख आणि अनुभव हे आपल्याला नवीन शिकवण देत असतात आणि त्यातूनच आपल्याला यशापर्यंत आपण पोहोचलेलो असतो आणि याची किंमत त्या इतर लोकांना नाही कळणार आहे. त्यामुळं याचा आनंद जितका आपल्या स्वतःला होतो इतका दुसऱ्यांना होणारच नाही आहे. कारण इतरांच्या प्रगतीवर जळणारे, इतरांच्या प्रगतीची कुचेष्टा करणारे लोक या समाजात खूप आहेत. त्यामुळे आपण आपल्या कार्यावरती लक्ष केंद्रित करून आपण जे करतो ते योग्य आहे आणि स्वामींना ती माहिती आहे आणि स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि या कामामध्ये मला स्वामींची साथ आहे असं आपण मनामध्ये निश्चय करून आपल्या कार्याला स्वतःला झोकून द्यायचं आहे. मग बघा, तुमच्या आयुष्यामध्ये समाधानाचं वारं निश्चितच वाहणार आहे. कारण तुम्ही कुठल्याही गोष्टीचं जितकं दुःख करत राहाल, मनामध्ये त्या गोष्टी सतत तुम्ही निर्मिती करत राहाल, तितक्या गोष्टी तुमच्या मनामध्ये आयुष्यामध्ये निगेटिव्ह, नकारात्मकता येतच राहणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी काय काय चांगल्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत आणि कुठल्या संकटातून तुम्हाला त्यांनी बाहेर काढलेलं आहे, सोडवलेलं आहे, हे ज्यावेळी तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला स्मरण होईल त्यावेळी निश्चितच तुम्ही स्वामींचे आभार व्यक्त कराल आणि त्यांना तुमचा आशीर्वाद मिळाल्याचं तुम्हाला आंतरिक समाधान निश्चितच मिळेल, यात शंका नाही. बाळा, या पृथ्वीवर परिपूर्ण असं कुणीच नाही आहे. प्रत्येकाकडे एक गुण असतो तर एक अवगुणही असतो. फक्त आपण स्वतःच्या चुका पाहत नाही, इतरांच्या चुका काढण्यामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे आपल्याला आपण उघड्या डोळ्यांनी जसं पाहतो तसंच आपल्याला सगळीकडे दिसत असतं. त्यामुळे तुम्ही चुकीची बाजू बघू नका, आपण योग्य दिशा नक्कीच बघू शकता. कारण चुकीची बाजू बघितली की तर तुम्हाला सगळं तसंच दिसणार आहे आणि योग्य बाजू बघितली की सगळ्या तुम्हाला चांगल्याच गोष्टी दिसणार आहेत. त्यामुळे एक नकारात्मक आणि एक सकारात्मक बाजू निश्चितच असते. नाण्याच्या दोन बाजू असतात, तसं आपल्या आयुष्याच्याही दोन बाजू नक्कीच असतात. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीत बरोबरच असू किंवा प्रत्येक गोष्टीत आपली चूकच असेल असं कदाचित कधीच नसतं. त्यामुळे या गोष्टीमुळे आणि या द्विधा मनस्थितीमुळेच माणसाच्या आयुष्यामध्ये तणाव, वाद निर्माण होत असतात आणि हेच आपल्याला समजून घ्यायचं असतं. त्यावेळी समजून घेतल्यानंतरच प्रत्येक टप्प्यावरती नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो आणि आयुष्यामध्ये समाधानाचं वारं असतं ते पुन्हा वाहू लागतं. नाहीतर मनामध्ये आणि घरामध्ये देखील अशांतता पसरायला वेळ लागत नाही. आणि हाच समंजसपणा तुमच्यामध्ये आहे, पण तो तुम्ही कुठेतरी हरवलेला दिसता. आणि स्वामींनी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे की माणसाचं आयुष्याचं जे मार्गक्रमण आहे, जे गणित आहे, तर याच पद्धतीनं तुम्ही चालायला हवं. जसं तुम्ही माणुसकी जपता तसं तुम्ही नेहमीच एक माणूस म्हणून चांगल्या मार्गावरती जायला हवं. तुमचा विचार तसं ठेवायला हवेत, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच तणावाचा वातावरण निर्माण नाही करणार किंवा तणावाला सामोरे जाणार नाहीत.